आज 10 मे जागतिक मदर्स डे. पण तुम्हाला माहिती आहे का, हा दिवस का आणि कधीपासून साजरा केला जाऊ लागला? मदर्स डेची सुरुवात अमेरिकेमध्ये झाली. एका महिलेने, ॲना जार्विस, आपल्या आई ॲन रीव्हज जार्विस यांच्या स्मरणार्थ 1908 मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. कारण तिच्या मते आईच्या प्रेमासाठी, त्यागासाठी आणि तिच्या संघर्षासाठी एक खास दिवस असायला हवा. आणि नंतर हळूहळू हा दिवस संपूर्ण जगभर साजरा केला जाऊ लागला. आज मदर्स डे म्हणजे आईच्या प्रेमाचा, त्यागाचा आणि तिच्या संघर्षाचा सन्मान करण्याचा दिवस. आणि महाराष्ट्राच्या इतिहासातही अशा अनेक महान माता होऊन गेल्या, ज्यांनी फक्त आपल्या मुलांनाच नाही तर संपूर्ण समाज आणि इतिहास बदलला. स्वराज्याचं स्वप्न देणाऱ्या राजमाता जिजाबाई, मराठा साम्राज्य संकटातून वाचवणाऱ्या महाराणी ताराबाई भोसले, जनतेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या अहिल्याबाई होळकर, शिक्षणाची क्रांती घडवणाऱ्या सावित्रीबाई फुले, हजारो अनाथ मुलांची माय बनलेल्या सिंधुताई सपकाळ आणि शेती व पारंपरिक बियाणं जपणाऱ्या बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई सोमा पोपेरे. राजमाता जिजाबाई यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्या लखुजी जाधवराव यांच्या कन्या होत्या. जाधव घराणं त्या काळातील एक प्रतिष्ठित आणि पराक्रमी मराठा घराणं मानलं जायचं. लहानपणापासूनच जिजाऊंना राजकारण, युद्धनीती आणि धर्माचं ज्ञान मिळालं. नंतर त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्यासोबत झाला. त्यांनी आपल्या पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये स्वराज्याचं स्वप्न रुजवलं. रामायण, महाभारत आणि धर्माच्या कथा सांगत त्यांनी शिवरायांना न्याय, धैर्य आणि स्वाभिमान शिकवला. म्हणूनच इतिहासात जिजाऊंना स्वराज्याची जननी म्हटलं जातं. महाराणी ताराबाई भोसले यांचा जन्म 14 एप्रिल 1675 रोजी झाला. त्या मराठा सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. लहानपणापासूनच त्यांना युद्धकला आणि प्रशासनाचं शिक्षण मिळालं. नंतर त्यांचा विवाह राजाराम महाराज यांच्यासोबत झाला. राजाराम महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्य मोठ्या संकटात सापडलं. त्यावेळी महाराणी ताराबाई भोसले यांनी नेतृत्व हातात घेतलं आणि मुघलांविरुद्ध संघर्ष सुरू ठेवला. त्यांनी केवळ राज्य सांभाळलं नाही, तर मराठा साम्राज्य टिकवण्यासाठी अविश्वसनीय धैर्य दाखवलं. त्यांच्या नेतृत्वामुळे मराठा साम्राज्य संकटातून बाहेर आलं आणि स्वराज्याची ज्योत जिवंत राहिली. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी गावात झाला. त्या एका साध्या धनगर कुटुंबातून होत्या. लहानपणीच त्यांची बुद्धिमत्ता आणि साधेपणा पाहून मल्हारराव होळकर यांनी त्यांचा विवाह आपल्या पुत्र खंडेराव होळकर यांच्यासोबत लावून दिला. पतीच्या निधनानंतर अनेक संकटं आली, पण अहिल्याबाईंनी हार मानली नाही. त्यांनी इंदूर संस्थानाचं नेतृत्व केलं आणि न्यायप्रिय राज्यकर्ती म्हणून ओळख निर्माण केली. काशी विश्वनाथ मंदिरासह भारतभरातील अनेक मंदिरे, घाट आणि धर्मशाळा त्यांनी बांधून दिल्या. म्हणूनच इतिहासात अहिल्याबाई होळकर यांना लोकमाता म्हणून ओळखलं जातं. सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्या एका साध्या शेतकरी कुटुंबातून होत्या. त्या काळात मुलींना शिक्षण देणं पाप मानलं जायचं. पण महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईंना शिक्षण दिलं आणि पुढे त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. लोक त्यांच्यावर चिखल फेकायचे, अपमान करायचे, पण त्या थांबल्या नाहीत. कारण त्यांना माहीत होतं, शिक्षण समाज बदलू शकतं. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी वर्धा जिल्ह्यात झाला. गरिबीमुळे त्यांना लहानपणीच खूप संघर्ष करावा लागला. अत्यंत कठीण परिस्थितीतही त्यांनी हार मानली नाही. रस्त्यावर राहणाऱ्या आणि अनाथ मुलांना त्यांनी आधार दिला. हजारो मुलांना त्यांनी अन्न, शिक्षण आणि आईचं प्रेम दिलं. म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्र त्यांना प्रेमाने अनाथांची माय म्हणायचा. राहीबाई सोमा पोपेरे
यांचा जन्म 1964 मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातल्या कोंभाळणे गावात झाला. त्या एक साध्या शेतकरी कुटुंबातून होत्या. पारंपरिक बियाणं नष्ट होत असल्याचं पाहून त्यांनी ती जपण्याचं काम सुरू केलं. गावोगावी जाऊन त्यांनी शेतकऱ्यांना पारंपरिक शेती आणि स्थानिक बियाण्यांचं महत्त्व सांगितलं. आज त्यांना बीज माता म्हणूनही ओळखलं जातं. राजमाता जिजाऊंपासून महाराणी ताराबाई भोसले, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, सिंधुताई सपकाळ आणि राहीबाई पोपेरेपर्यंत या सर्व मातांनी महाराष्ट्राला नवी दिशा दिली. आणि या मदर्स डे निमित्त माझ्या आईला आणि जगातील प्रत्येक आईला मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रेमासाठी, त्यागासाठी आणि आयुष्यभर दिलेल्या साथीसाठी मनापासून सलाम. आजच्या जागतिक मदर्स डे निमित्त या सर्व महान मातांना मनापासून सलाम. यापैकी तुम्हाला सर्वात प्रेरणादायी माता कोण वाटतात? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा.